नाश्त्याला मस्त असे गरमागरम पोहे केले होते आणि पोहे केल्यानंतर मला पिहू म्हणते की मी नाश्ता करणार नाही, मला फ्रेंच फ्राईज खायचे. आता एवढे कढईभर मी पोहे केले होते, तर तिचे पप्पा म्हणले राहू दे जाऊ दे, आता त्यांना परत करून दे. तर मग आता हे पोहे आम्ही दोघांनीच खाल्ले फक्त. आणि मग मी लागले ह्यांच्या तयारीला. माझा नाश्ता झाल्यानंतर मग बटाटे चांगले मी सोलून घेतले आणि मग त्याचे असे एक एक फिंगर असे बनवून घेतले ह्याचे आणि स्वच्छ धुतले 2-3 वेळा बटाटे आणि नंतर शिजत टाकले कढईमध्ये. त्यात मीठ वगैरे घातलं आणि उकळत ठेवलं तर 10 मिनटंच उकळून घेतले आणि नंतर मग ते एका चाळणीत काढून घेतले मी आणि त्यातलं पाणी चांगलं कोरडं झाले की तळून घेतले आणि मग यांना खायला दिले. तर ही लई खुश झाली की मम्मीने मला नाही का, तर हिने पोहे खाल्लेच नाही याच्यासाठी, हे खायचं होतं म्हणून. आणि नंतर भाजीवाला आला होता आमच्या इथं ओरडत, तर मग मी गेले खाली. तर म्हणलं बाजारात जायचं ताप वाचला. मग भाजी घेतली तिथूनच, मेथी वगैरे, आणि वरती आले. म्हणलं आता स्वयंपाक पण करायचा आहे. मग वरती येऊन भाजी वगैरे निवडली मी आणि कांदा मिरची लसूण असं सगळं घातलं आणि मेथी आणि ही दुसरी कुठली भाजी आहे मला कमेंटमध्ये सांगा. मी अशी मिक्स भाजी केली कारण एकच गड्डी म्हणलं थोडी होईल म्हणून. मग 2 भाज्या अशा बनवल्या आणि मस्त गरमागरम अशा भाकरी केल्या आणि नंतर दुपारी जरा झोप काढली आणि ब्लाऊज होते हात शिलाईला, मग मी ते करत बसले. ते पूर्ण झाले आणि पिऊची घाई चालली होती की मी देऊन येते खाली जाऊन. तर मी म्हणलं बाबा पाडशील वगैरे लोकांचे ब्लाऊज म्हणलं एवढे, तर म्हणली नाही मी देऊन येते. तर मग मी एका पिशवीमध्ये सगळे भरले. म्हणलं तू घेऊन जा नीट आणि धागे वगैरे पण म्हणलं त्यांचे नीट दे नाही का चालली आहेस तर कॉन्फिडन्स लय होता आमच्या मॅडमला की मी नीट जाणार आणि नीट देऊन येणार, कारण मी तिला जास्त पाठवत नाही असं द्यायला. शरू जाती पटकन देऊन येते. तर मग ही आज चालली होती तर ही गेली आणि खरंच नीट देऊन आली त्यांना ब्लाऊज. आणि नंतर मग ती खाली गेल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले संध्याकाळच्या. तर संध्याकाळी मस्त असे छोले केले होते, भात आणि चपाती केली होती आणि मग आम्ही नंतर जेवलो. तिचे पप्पा आज उशिरा येणार होते म्हणून आम्ही जेवण घेतलं आणि मामा आला होता शरूला घ्यायला, कारण शरूला जायचं होतं दापोडीला. तर कुहू आली होती, रुद्वी आली होती तिकडं राहायला. मग शरू पण चालली होती राहायला आणि पिहूला पण जायची इच्छा होती पण ती राहणार नाही माझ्याशिवाय म्हणून तिला पाठवलं नाही. मग आदित्य तिला घेऊन चालला होता शरूला आणि पिहू त्याला बोलत होती, तो त्याच्या गाडीबद्दल काय काय त्याला विचारत होती, तर तो सांगत होता तिला काय. आणि नंतर गाडी बंद करून मग ती हात लावाय चालली चावीला परत. मग नंतर शरू गेली ना आम्ही वरती गेलो. तर भेटूया उद्या.